तर राम राम मंडळी, सर्व शेतकरी मित्र पावसाची वाट पाहत होते. लेट पण थेट शेवटी पेरणीसारखा पाऊस झाला. तसं तर आपली सर्व पेरणी झाली होती, फक्त कोरडवाहूची एका एकराची पेरणी बाकी होती. ते करायला आपल्याला आज जायचं होतं. मग सकाळ सकाळी बाबाला गाडं झोपून दिलं. मीनं घेतली आपली राणीन गाड्याच्या पुढे पहिले या रोडानं, मग या गाड्याच्या रस्त्यानं मी आलो आपल्या वावरात. गाडा आल्यावर गाड्यातली टिफन उतारली. हे काय इकडे पाहतो तर आपला सांड्या, तर पाऊस पडला म्हणून डायरेक्ट नाचायला लागला. मग आपल्या सांड्याला म्हटलं पहिले आपल्या सऱ्या उद्या पेरणी उद्या, मग लागीन तेवढं नाचजो. मग पहिले तर टिफन झोपून घेतली आणि पाणी पिऊन घेतलं. म्हटलं आता वावर झाल्याशिवाय थांबायचंच नाही. बाबा तेवढ्यात ते टिफन तिकडल्या मेरीवर घेऊन पाणी पिणं झाल्यावर हेडफोन लावले आणि गाणे दिले लावून, आणि जाता जाता लालपरी दिसली. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. हे घेतली मग ती पण आता केली सऱ्या पाडायला सुरुवात, आणि मागे लगेच तात्या सरीतच पेरणी बी सुरू आहे. सऱ्यान पेरणी तर मस्त चालू होती, पण त्यात हे वावरातून सरकारी पाईपलाईन जायला त्यानं वावराचा ब्लास्टिंग करून पुरा धिंगाणा वाजवून टाकेला. पुरा वावरातच गोटेच गोटे करून टाकेला. तरी एका घंट्यात पुरा सऱ्या घेतल्या पाडून, आणि टिफन सोडून बाबाला गाड्यात टाकून दिली. मी आपली राणी घेऊन निघालो घरी. घरी येऊन लगेच तयारी केली. देवाची एनएस घेऊन आम्हाला दोघायला जाणं होता. आता जसं बुलढाणा रोडनं लागत नाही तर एनएस म्हणे की टाकी खाली झाली. मग टाकी भरायसाठी पेट्रोल पंपावर आलो. वैनरे बाजूला मर्शिन तरी पेट्रोल टाकून टाकी भरली. मग निघालो नॉनस्टॉप बुलढाणा जायसाठी. बाकी काही म्हणा, पण पावसाच्या दिवसात या घाटातून गाडी चालवायला काही मजा आहे. तुम्हाला तर माहिती आहे, मजा देणाऱ्या गोष्टी लगेच संपून जाता. संपला घाट. आम्ही आलो बुलढाण्यात, आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून आम्ही आलो बोथरा हॉस्पिटल. आता तुम्ही म्हणसा नडी कशाला आले? अडी करणं होता देवाच्या हाताचा MRI. नंबर द्यायला लावून बसलो. मग वाट पुऱ्या एका घंट्यानं नंबर आला, आणि देवाच्या अंगावरचा सोना चांदी लोखंड मोबाईल सगळं मीनं काढून घेतलं माझ्याजवळ. आणि अंदर गेल्यावर पुऱ्या अर्ध्या घंट्यानं मग त्या मशीनच्या धडधड धडधड आवाज ऐकून MRI करून आम्ही दोघं आलो बाहेर. रिपोर्ट घ्यायला आम्हाला बोलवलं 2 तासानं. मग काय घेतली आपली एनएस, आणि दोघांच्या दोघंही बसलो बुलढाण्यात फिरत. फिरता फिरता दिसला आम्हाला झुडिओ. तसं घेणं तर आम्हाला दोघायला बी काहीच नव्हतं, पण चला म्हटलं फिरायला कोणते पैसे लागतात, पाणी चालू आहे तर लोक झुडिओ मध्ये अंदर येऊन कपडे पाहिले. मग आरशात जाऊन आम्ही आम्हाला पाहिलं, आणि इकडे येऊन परफ्यूम पाहिला. तो काही आम्हाला आवडला नाही. मग पुरा झुडिओ फिरून झाल्यावर आम्ही आलो बाहेर. आपली एनएस घेतली आणि डायरेक्ट आलो हॉस्पिटल मधून रिपोर्ट घेतले, आणि आम्ही चाललो आता घरी. आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये. त्यासाठी तुम्ही आपल्याला पहिले फॉलो करून घ्या.